हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 2875. नवती हे उसने बोल, आहाच फोल रंजवन. अनुभवतो वरावरी, नाही दुरी वेगळा. पाहिजे ते आले रुची, काचा कुची काशाची. तुका म्हणे लाजे आड, त्याची चाड कोणासी. 2875. उसने दुसऱ्याकडून ऐकलेले तथ्य नसलेले, केवळ मनोरंजनाच्या हेतूने योजलेले असे माझे शब्द नाहीत. या बोलांच्या मागे वरवरचा अनुभव नाही, तो वेगळा आणि प्रत्यक्ष अंतरीचा आहे. जे पाहिजे आहे त्याची रुची कळून आली, त्या अनुभव सांगण्याला संकोच, आडपडदा कशाला. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना माझ्या बोल ऐकण्याची लाज वाटत असेल, त्यातील सत्य स्वीकारित नाहीत, त्यांची पर्वा कोणाला आहे. 2876. जो जो घ्यावा सोस, माझे वारी गर्भवास. लटक्याचा दोष अधिक जडे अंगासी, आता आहे तैसे असो. अनुताप अंगी वसो, एवढेची नसो. माझे आणि परावे, जागा झाले पणे. काय असावे स्वप्ने, शब्दाची आशिणे. कष्ट मिथ्या मानावे, छाया माकड विटे. दावे कुपी काय भेटे, तुका म्हणे फुटे. डोई गुडघे कोपर. 2876. हे भगवंता, मी तुमचा ध्यास धरावा तर गर्भवास चुकतील. संसाराचा दोष अंगाला अधिक चिकटतात. आमची ही जी अवस्था आहे ती तशीच राहू द्या. ते सतत पश्चाताप, आपला परका हा दुजाभाव नष्ट व्हावा. जागृत अवस्थेत स्वप्नदशा नष्ट होते. स्वप्नातील कष्ट मिथ्या मानावे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या प्रतिबिंबावर रागावून माकडाने पाण्यात उडी घातली तर त्याला लाभ काय होईल. डोके खोपर, गुडघे मात्र रक्ताळतील. 2877. गुणांचाची सांठा, करून वजो आणि का वाटा. करीती छंद नाना परी, भरवणी सिनती आडभरी. नेमिली पंगती, आम्हा संतांची संगती. तुका म्हणे लीळा, एर कौतुक पाहो डोळा. 2877. देवा, आम्ही अखंड सद्गुणाची साठवण करू, अन्य मार्गाचा विचार सुद्धा करणार नाही. अन्य कित्येक नाना प्रकारच्या छंदाच्या आहारी जाऊन आड मार्गात सापडून दुःखी होतात. संतांच्या संगतीमध्ये त्यांच्याच पंक्तीत राहण्याचा नियम केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही दूर राहून अलिप्तपणे जगाची लीला कौतुकाने पाहतो होत. 2878. शिकल्या शब्दाचे उत्पादितो ज्ञान, दर्पणीचे धन उपरवाया. अनुभव कै होईन भोगिता, साकडे ते आता हेची आले. गायनाचे करी शरीराचे धर्म, बीजनाम वर्म तुझे दान. तुका म्हणे केला उशीर न सहाये, द्याल तरी आहे सर्व सिद्ध. मी जो पारमार्थिक शब्द शिकलो तेच शब्द वापरून ज्ञान प्रगट करतो. आरशात पडलेल्या धनाच्या प्रतिबिंबाप्रमाणे माझे ज्ञान निरर्थक आहे. मूळ खऱ्या अनुभवाचा भोगता मी केव्हा होईन, हेच मोठे संकट पुढे आहे. तुझे नाम घेत मी जनासमोर अगदी नाचतो गातो. शरीराचे सगळे धर्म करतो, सारे भोग भोगतो, पण यामुळे मी समाधानी नाही. मूळ कारणांच्या निर्मितीचे रहस्य कळले पाहिजे, तेच तुझे खरे कृपादान होईल. तुकाराम महाराज म्हणतात, अंगी अनुभव येण्यासाठी होणारा विलंब सहन होत नाही. देवा, तुझ्याजवळ सर्व सिद्धी आहे, मग दान देण्यास उशीर का. 2879. शिकवले तैसा पडो जाणे पुसा, कैची साच दशा तैसी अंगी. स्वप्नीची या सुखे नाही होत राजा, तैसा दिसे माझा अनुभव. कायसा कहा केला जीवे अलंकार, पायांसी अंतर दिसतसे. दर्पणीचे धन हाती ना पदरी, डोळा दिसे परी सत्याची. आस केली तरी लाळची घोटावी, ठकाठकी तेवी दिसतसे. कवित्व रसाळ वदविली वाणी, साक्ष ही पुराणी घडे ऐसी. तुका म्हणे गुरे राखोनी गोवारी, माझी म्हणे परी लाभ नाही. 2879. गोड बोलणाऱ्या पोपटाला कौतुकाने हौसेने जे शिकवावे तेच तो बोलतो, पण बोलणाऱ्या शब्दाचा अर्थ त्याला कसा समजणार. स्वप्नात पाहिलेल्या राजवैभवाच्या सुखाने कोणी राजा होत नाही, तसा माझा परमार्थ मार्गातील कवित्वाचा अनुभव तसा आहे. अशा कवित्वाचा खेळवाणीला अलंकार झाला पाहिजे, त्यामुळे मला देवाचे चरण दुरावले आहे. आरशातील धन डोळ्यांना खऱ्या धनासारखे दिसत असले तरी ते हाती येत नाही ना पदरात पडते. त्या धनाची अपेक्षा धरली तर लाळ घोटत बसावी लागते. तुमची फसवा फसवी दिसते. माझ्या मुखाने रसाळ कवित्व वदविलेस,
अशा रसाळ कवित्व गायनाने श्रीहरी प्रसन्न होतो अशी इतिहासात पुराणात साक्ष आहे. मग तू का मला प्रसन्न झाला नाही? तुकाराम महाराज म्हणतात, गुराखी गुरे राखताना माझी गुरे म्हणतो, परंतु प्रत्यक्षात त्या गुराचा त्याला काय लाभ? 2888 समर्थाचे सेवे कोठे नाही घात, पाहू नये अंत पांडुरंगा आहे तैसी नीत विचारावी बरी. येऊनी भीतरी वास करा निडल राखिले तरी भयभीत, हर्षामर्ष चित्त पावतसे तुका म्हणे तरी कळेल निवाड. दर्शनाची चाड शुभ कीर्ती. 2888 समर्थाची सेवा करण्यात दासांचा घात होत नाही अशी नीती आहे देवा, हे लक्षात घेऊन तुम्ही माझ्या सेवेचा अंत पाहू नका. समर्थाचे आचरण आदर्श कसे असावे याचे नीतिनियम आहेत, त्याचे पालन करून त्याप्रमाणे माझ्या अंतकरणात येऊन निवास करावा. मला जर हतभागी ठेवले तर माझे चित्त जन्म मृत्यूच्या फेऱ्यामुळे भयभीत होईल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू अंतरी निवास केला तर माझी दर्शनाची ओढ आवड पूर्ण होईल आणि समर्थ आहे अशी तुझी सर्वत्र शुभकीर्ती होईल. 2889 बहुधीर केला जाणन होसी विठ्ठला, आता धरीन पदरी तुझ मज करीन सरी. झालो जीवासी उदार उभा राहिलो समोर, तुका म्हणे संता ऐसे सांगा पंढरीनाथा. 2889 देवा तुझ्या दर्शनासाठी मी फार धीर धरला, पण या गोष्टींची तुला जाणीव नाही. आता मात्र तू माझा स्वीकार करावा म्हणून जीवावर उदार होऊन तुझ्या पदराला धरून तुला माझ्याबरोबर करीन. मी जीवावर उदार होऊन तुझ्या समोर उभा राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो मायबाप संत सज्जन हो, तुम्ही माझ्या इच्छा आकांक्षा विठ्ठलाला सांगा. 2890 नेदावी सलगी न करावा संग, करी चिंता भंग वेळोवेळा. सर्पशांती रूपन म्हणावा भला, झोंबे खवळीला तात्काळ तो. तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन, करावे वचन न घडे ते. 2890 दुर्जनाशी नासलगी करावी किंवा न त्याला आपुलकी दाखवावी, त्याच्या संगामुळे चित्ताला क्लेश होतात. सर्प शांत बसलेला बघून त्याला चांगला म्हणू नये, कारण तो खवळला तर तात्काळ झोंबतो चावतो. तुकाराम महाराज म्हणतात, दुर्जनाशी दुरावा राखावा, त्याच्याशी संग घडणार नाही याची दक्षता घ्यावी. 2891 अभयदान मज देई ओ दातारा, कृपेचा सागरा माय बापा. देहभाव तुझ्या ठेवियेला पायी, आणि कमी काही तुझे नेने. सेवा भक्तीन नेनता पतित, आता माझे हित तुझ्या पायी. तुका म्हणे तुझे नाम दीनानाथा, ते मज उचित करी आता. 2891 हे देवा पांडुरंगा उदारा कृपेच्या सागरा, मला अभयदान दे. अवघा देवभाव तुझ्या पायी ठेवला, याशिवाय अन्य उपाय मी जाणत नाही. सेवा भक्तिभाव हे मी पतित काही एक जाणत नाही. माझे हित तुझ्या पायाच्या सामर्थ्यावरच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू दीनानाथ आहेस, माझ्यासाठी हे नाव सार्थ कर. 2892 करावा वर्षावर तृषांक्रांत झाला जीव, पाहे आकाशासी वास. जाणता तू जगदीश, संयोगे विस्तार वाढी लागतो अंकुर. तुका म्हणे फळ चरणांबुजते सकळ. 2892 देवा माझा प्राण तहानेने व्याकुळ झाला आहे, तेव्हा तू माझ्यावर कृपाजलाचा वर्षाव कर. या कृपाजलाचा वर्षाव होईल या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसलो आहे. तुझे कृपाजल मिळताच तुझ्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत होऊन त्याचा विस्तार होईल. देवा तू जर जगाच्या कणाकणात निवास करतो, तू सारे जाणून आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, या ज्ञान वृक्षाची कृपा वृक्षाची फळे म्हणजे तुझ्या चरण कमलाचा लाभ आहे. 2893 करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे, मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरुनी. बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. 2893 अरे साधका, संसार करताना गरजेसाठी धावाधाव करावी लागते, परंतु ते करताना श्रीहरीच्या चरणाशी चित्ताची एकाग्रता ठेवा. मग तो मायबाप विठ्ठल तुझा अवघा भवताप हिरावून नेईल. या संसारात विविध प्रकारची मते ऐकावी लागतात, पण त्या बहुमतांमध्ये जीवाचा गुंता होऊ देऊ नको. करुणा वचनांनी विनंती केली की विठ्ठलाला धीर निघत नाही, तो धावत भेटीला येतो असे तुकाराम महाराज म्हणतात. 2894 काय तुझे कैसे जाणावे गा देवा, अनावे अनुभवा कैशा परी. सगुण निर्गुण स्थूळकी लहान, नकळे अनुमान मज तुझे. कोण तो निर्धारू करू हा विचार, भव सिंधू पार तरावया.
तुका म्हणे कैसे पाय आतुडती न पडे श्रीपती वर्म ठावे. 2894. देवा तुला कशा प्रकारे जाणून घ्यावे, कोणत्या उपायाने तुझा अनुभव चित्ताला मिळेल. तू सगुण आहेत की निर्गुण, थोर आहे की लहान, याविषयी मला काही तर्क करता येत नाही. हा भवसिंधू भ्रमसागर तरुण जाण्यासाठी कोणता निर्धार करू. तुकाराम महाराज म्हणतात, हे लक्ष्मीपते, तुझे चरण मला कोणत्या उपायाने प्राप्त होतील याचे रहस्य मला ठाऊक नाही. 2895. एकविध नारायण ते विषमाचा सीन, पालटोनी भिन्न नये अनुप्रमाण, अवघे सारावे गबाळ, चुकवूनी या कोलाळ, आनंदाचे स्थळ एकाएकी एकांत, काया वाचा मन स्वरूपीच अनुसंधान, लक्षवेधी बाण हे पाडे लवलाहो. तुका म्हणे आळस निद्रा येथे देऊनी या चिरा, देऊनी या धीरा मिठी जाना जागृती. 2895. नारायण एकमेव तत्व आहे, त्यापासून भिन्न भावना केली तर क्षीण होतो. त्या एकमेव तत्वापासून पालटू नये. अनुभरही दुजेपणाचा भाव धरू नये. संसारातील निरर्थक कामे बाजूला टाकावी. माया ममता प्रेम हे मनाला क्षोभ देणारे त्यांचा त्याग करावा आणि आनंद देणारे श्रीहरीचे स्थळ एकांतात सेवावे. काया वाचा मनाने स्वस्वरूपी अनुसंधान लावावे. अचूक लक्ष भेदणाऱ्या बाणाप्रमाणे श्रीहरीच्या प्राप्तीसाठी त्वरा करावी. तुकाराम महाराज म्हणतात, आळस आणि झोप यांच्यावर दगड घालून त्यांचा बिमोड करावा. धैर्य धरून जागृत अवस्थेत नारायणा स्वरूपाला मिठी घालून त्याचा अनुभव घ्यावा. 2896. हरपोनी गेली निशी निद्रा कैसी न देखो, नारायणी वसले घर निरंतर आनंद अवघा हृद विला ठाव, नेला वाव मी माझे तुका म्हणे एके ठाई, असो नाही क्षण भिन्न. 2896. श्रीहरीच्या स्वरूप चिंतनात रात्र संपली, निद्रेची जाणीव उरली नाही. आता भरपूर आनंद घेईन, कारण नारायणाच्या ठिकाणी मी वस्ती केली आहे. नारायणाच्या स्वरूपाने अवघा ठाव व्यापून टाकला आणि मी माझेपणाचा आश्रय नाहीसा झाला. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी एका देवाच्या आश्रयाला राहू, त्यापासून क्षणभरही भिन्न असणार नाही. 2897. देवे केले कैले कैसे उद्धरिले अनायासे, एका नवल याची ठेव नेनताही भक्तिभाव, कैलासासी नेला बिल्ल पानेडी बैसला, पंखाच्या फडतकारी उद्धरुनी केली नेली घारी, चोरे पिंडी दिला पाव त्या पूजने धाय देव, तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. 2897. देवाने कोणत्या कोणत्या पापी पतित माणसांचा अनायासाने उद्धार केला पहा. ज्याच्या मनात भक्तीचा लवलेश नाही अशा जीवांचा उद्धार केला ही नवलावाची गोष्ट. एक भिल्ल शिकारीच्या हेतूने बेलाच्या झाडावर बसला. त्या झाडाखाली शिवपिंड होती. अनायासाने त्याच्या हातून बेलाचे पान शिवपिंडीवर पडले. तेवढ्या पुण्यकृताने देवाने त्याला कैलासाला नेले. एका घारीने आपले पंख शिवपिंडीजवळ फडफडले, त्यामुळे सुखद गारवा मिळाला आणि ती घार उद्धरून गेली. एका चोराने चुकून शिवपिंडीवर पाय दिला आणि ती पूजा समजून शिवभगवान प्रसन्न झाले आणि चोराचा उद्धार केला. तुकाराम महाराज म्हणतात, असा माझा स्वामी शंकर भोळा, परंतु अंतकरणाने कनवाळू दयाळू आहे. 2898. अनुभव ऐसा मज लागला सरिसा, पाठी बैसली शेजारी नवे शांत कोणे परी, कोठे न लगे जावे काही घालावया ठावे, तुका म्हणे कोटी दुःखांच्याच तये पोटी. 2898. काम क्रोध आशा तृष्णा हाव यांच्यामुळे होणाऱ्या दुःखाचा सतत अनुभव माझ्या मागे लागला आहे. या सांसारिक दुःखाचा अनुभव माझ्या बरोबरच आहे. ते कोणत्या उपायाने शांत होत नाही. याचा नाश करण्यासाठी कोठे जावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या तृष्णेच्या पोटात कोट्यावधी प्रकारची दुःखे आहेत. 2899. पाठीवरी भार जातो वाहुनिया खर, संतनेतील त्या ठाया माझी अधीन त्या काया, मोठे चौपळ अंगी उच्चिष्टांचे बळ, नसंडी मार्ग येथे न चोरोनी अंग आपुलिया सत्ता चालविले नाही चिंता, कळवळीला तुका जनाचार येथे नका. 2899. गाढवाप्रमाणे संसाराचे ओझे पाठीवर घेऊन मी चालत आहे. संत आपल्या सत्तेने ज्या मार्गावरून चालतील त्या स्थानी मी जाईन, कारण मी काया माझी त्यांच्या अधीन केली आहे. संत मुखातून जे उष्टे बाहेर पडले त्याच्यामुळे संसार दुःखापासून सुटका होते. त्या उष्ट्यामुळे बळ 4 पटीने
वाढते. आता हे अंगचोरपणा न करता या मार्गावरून मी चालत राहीन. आता मला कसलीही चिंता नाही. संतांच्या कृपा सामर्थ्याने माझा चरितार्थ चालला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी कळवळून सांगतो की मला जनरीतीप्रमाणे व्यवहार करायला सांगू नका. 29. मागे पुढे झालो लाठा अवघा मोठा सरळ, नाही कोठे रीते अंग नित्य रंग नवाची. पोसिंद्याचे पडिलो हाती ओझे माझी चुकली, जोगावलो पोटी खर पाठी भारवरी नाही. अवघी या मोकळ्या दिशा नाही ओळसा कामाचा, संतांची लोळे द्वारी पळती दुरी गोमाशा. पाहतो गे महाद्वारी वरी झुली वाकळा, काही नसायसे झाला तुका नेला समर्थ्ये. 29. मी सर्वांगाने सामर्थ्य संपन्न मोठा झालो आहे. अंगात मोठे कमजोर नाही. आता सर्वांगावर प्रसन्नता सतत उमटत रंग उमटत आहे. आता मी माझ्या पालनकर्त्याच्या हाती पडलो आहे. त्यामुळे माझे देहाचे मातीचे ओझे घेणे चुकले. संसारात गाढवाप्रमाणे कहर करीत होतो. संतांनी रक्षण केल्यामुळे परपंचाचे ओझे राहिले नाही. सर्व दिशा मोकळ्या झाल्या आहेत. कामाचे फेरे आता राहिले नाही. मी आता संतांच्या दारातील खेळणे झालो आहे. तृष्णा, आशा, अहंकार या विकाराच्या गोमाशा दूर पळून गेल्या. प्रेमाची कृपेची झोल संतांनी माझ्या अंगावर घातली आणि महाद्वारात उभे राहून मी विठ्ठलाकडे पाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, समर्थ अशा विठ्ठलाने माझा स्वीकार केल्यामुळे मला आता संसाराचा भाग घ्यावा लागत नाही. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.